नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. आज सकाळीच काही चॅनेल्सवरनं एकच बातमी चालू होती. आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड होणार शिवसेनेच्या. आता अधिकृतपणे यासंबंधीची कुठलीही बातमी प्रसिद्ध झालेली नाही, कोणी अधिकृतपणे तशी घोषणा केली नाही. पण लगेच चॅनलवर ही बातमी दाखवण्यात आली आणि जणू काही कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे असं समजून प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात झाली. आता मुळात आदित्य ठाकरेंच्या बाबत जर घोषणा झाली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी केली का, ती अन्य कोणी नेत्यांनी केली का, किंवा आदित्य ठाकरेंनी स्वतःच सांगितलं का, याची चौकशी करण्याची आवश्यकता होती. पण अशी कुठलीही चौकशी विशेषतः न्यूज चॅनल्सनी केली नाही आणि बातमी दिली लावून. आता मुळात जर अशी घोषणा झाली किंवा होणार आहे अशी बातमी द्यायची असेल तर मी पहिल्यांदा काय सांगितलं की संबंधितांना विचारायला पाहिजे. ते नसेल तर आम्ही विचारायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही माहिती दिली नाही असं सांगावं. आणि दुसरी गोष्ट अशी की किमान त्यांच्या जवळच्या ज्येष्ठ खासदारांना, आमदारांना विचारावं, त्यांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात. अशा कुठल्याही प्रतिक्रिया घेतल्या गेल्या नाहीत किंवा दाखवल्या गेल्या नाहीत आणि फक्त महायुतीमधल्या लोकांच्या, नेत्यांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या. आदित्य ठाकरेंची जणू निवड झाली आहे कार्याध्यक्षपदी असं समजून मग संजय शिरसाट, जे सामाजिक न्याय मंत्री आहेत, ज्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे, वादग्रस्त व्यवहारांचे आरोप झाले आहेत आणि ज्यांनी आपल्या एकापेक्षा एक उपद्व्यापांनी नोटा मोजताना ते दिसत होते, सिगरेट फुकताना दिसत होते, अशा वेगवेगळ्या वादग्रस्त स्थितीमध्ये सुद्धा ते दिसले होते. आणि अशा वेळी एखाद्या मंत्र्याबद्दल किमान लोकांमध्ये काही आदर राहावा असं वर्तन असलं पाहिजे. तेही वर्तन त्यांच्याकडून झालं नाही. असे नेते, असे मंत्री आदित्य ठाकरे काय करणार, आदित्य ठाकरे म्हणजे थोडक्यात काय दिवे लावणार, शिवसेना उद्धव ठाकरेंची संपलीच आहे, संपणार, अशा प्रकारच्या दुगाड्या झाडत होत्या. त्यानंतर नितेश राणे जे मंत्री आहेत आणि ज्यांनी ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे शिवसेना असं सांगितलं आणि खूप लाखोली वाहिली उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना. आणि आदित्य ठाकरेंची निवड कार्याध्यक्षपदी होणार हे स्पष्ट आहे, कारण ही घराणेशाही वगैरे 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 त्यांनी बरेच कमेंट्स केले. आता मुद्दा असा आहे की नितेश राणे यांची प्रतिक्रिया घेण्याचं कारण काय होतं. मला जर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या, त्यांच्या सहकार्यांची प्रतिक्रिया घेतली नाही, त्यांची अनाउन्समेंट अधिकृत झाल्याचं कोणीही म्हटलं नाही, पण प्रतिक्रिया मात्र दाखवण्यात आल्या, याला म्हणतात गोदी मीडिया. आणि नितेश राणे यांनी अत्यंत वाईट शब्दामध्ये नेहमीप्रमाणेच कमेंट्स केल्या आपल्या. स्वतः नितेश राणे हे घराणेशाहीमधूनच आलेले आहेत हे ते विसरले. त्यांचा जो स्वाभिमान हा पक्ष पुढे लोटांगणवादी पक्ष झाला आणि ते भाजपमध्ये गेले. काँग्रेसमध्ये असताना शिवसेनेतनं बाहेर पडले नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंना शिव्या देतच होते ते. पण नारायण राणे त्यांची 2 मुलं ही भारतीय जनता पक्षाच्या नावानेही शिमगा करत होते तेव्हा, कारण ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळी. त्यानंतर स्वाभिमान नावाचा स्वाभिमानी पक्ष काढला त्यांनी आणि तो काहीच चालला नाही. राणेंचा सुद्धा, नारायण राणेंचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षासमोर लोटांगण घातल्यानंतर आणि शिवाय पैशाचा चमत्कार कोण दाखवतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पूर्वीपासून हे महाराष्ट्रात माहिती आहे. त्यामुळे विजय खेचून आणता येतो हल्ली पैसे मोजून, हेही आपण पाहिलंय. वोट चोरीचाही मुद्दा आहे, पण ठीक आहे, जे काय असेल ते असेल. त्यांनी प्रचंड नावं ठेवली आदित्य ठाकरेंना. शिवसेनेमध्ये असलेल्या एक महिला नेत्या ज्या सोडून गेल्या शिवसेना, उद्धव ठाकरेंची साथ, उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदारकी दिली, विधान परिषदेवरती. त्या म्हणाले की वरळीमध्ये मार्जिन एवढं कमी झालेलं आहे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात, झालंय, कमी झालंय आणि ते काही नाकारायचं कारण नाहीये. पण अनेक नेत्यांच्या बाबतीत असं होऊ शकतं. आणि मग त्यांनी घराणेशाही आणि अमुक तमुक शिव्या द्यायला सुरुवात केली. आता मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षात या महिला नेत्या होत्या
आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदारकी दिली, त्या भाजपमधून आल्या. मग असं असताना त्यांना तेव्हा माहित नव्हतं का आदित्य ठाकरे होते तेव्हा ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची प्रशंसा करायच्या त्या चॅनलवरनं. मग तेव्हा घराणेशाही नव्हती का तिथे? या प्रकारे अशा प्रकारे सातत्याने ज्या पद्धतीने मीडिया वापरला जातो आणि एक नॅरेटिव्ह लोकांसमोर ठेवलं जातं. आता मुद्दा असा आहे याच्यात की घराणेशाही जर म्हटलं तर घराणेशाही सगळ्याच पक्षात आहे. एकनाथ शिंदेच्या पक्षात घराणेशाही नाहीये. भारतीय जनता पक्षामध्ये कशी घराणेशाही आहे याचे संपूर्ण अहवालच्या अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत. काँग्रेसमध्ये घराणेशाही आहेच, कोणीच नाकारत नाही ती. उद्धव ठाकरेंच्या याच्यात घराणेशाही आहे, कोणीही नाकारत नाही ते. पण ती घराणेशाही असताना, उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष असताना, राज ठाकरे त्यांच्या पक्षात असताना तेही त्यांच्याच घराण्यात ते, तेव्हा जे नेते बाहेर पडले ते सगळे तेव्हा होते ना. तेव्हा ज्या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला त्या क्षणीच बाहेर पडायचं या नेत्यांनी. त्या क्षणी बाहेर पडले नाहीत ते घराणेशाही म्हणून, बाहेर पडायला पाहिजे नारायण राणे. तेव्हा एक लक्षात घ्या, गणेश नाईक अशा प्रकारची कधीच टीका करत नाही. आता दुसरी गोष्ट जी आहे ती, मुळात ही जी बातमी आहे आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार, ही बातमी आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावली. एक पोस्ट टाकली त्यांनी की या बातमीत काही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही असं त्यांनी म्हटलं. आता मुद्दा असा आहे की जी बातमी आहे की 19 जूनला वर्धापन दिन असतो शिवसेनेचा उद्धव ठाकरेंच्या, आणि त्यावेळी ते कार्याध्यक्ष होणार अशी ती बातमी होती. आता त्यावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण बघूया. संजय राऊत म्हणाले की जर आदित्य ठाकरे यांचं नाव आपल्या माध्यमातून समोर आले असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, म्हणजे कार्याध्यक्षपदी स्वागत केलं पाहिजे. आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पुढलं राजकारण तरुणांच्या हातात गेलं पाहिजे असं संजय राऊत म्हणतात. आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी उत्तम कामगिरी केली असं संजय राऊत म्हणतात. आता संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात मतभेद आहेत. संजय राऊतांची कॉलर आदित्य ठाकरे यांनी पकडली अशा वाटेल त्या बातम्या प्रसृत केल्या जात आहेत. आता जी काही या उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आताची जी स्थिती आहे ती नक्कीच अगोदरच्या पेक्षा लोकसभेमध्ये यश मिळालं होतं त्यांना कमी झाली आहे. अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. भारतीय जनता पक्षाची तर 2 खासदार होते, कुठून कुठे गेले ते, आणि असा पक्ष काही संपत नसतो. परंतु तरी देखील एक उद्धव ठाकरेंच्या संबंधी उद्धव ठाकरे आता कोणावर काय आता टीका करतायत का? उद्धव ठाकरेंच्या पक्षाने अशा काय मोठ्या भूमिका घेतल्यात की आता निवडणुका संपलेल्या आहेत, त्यांच्या पक्षात उद्धव ठाकरेंना काय करायचंय ते ठरवतील ना. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नवीन अध्यक्ष झाले, उद्धव ठाकरेंच्या पक्षाने काँग्रेसने काही बोलले नाही त्याच्याबद्दल, जे अध्यक्ष होते होऊ देत ना ते. आता एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे आता दौरे करतात ठिकठिकाणी, ठीक आहे, त्यांचा पक्ष ते वाढवतील ते, आणि लोकसभेची तयारी त्यांनी सुरू केली असेल आगामी लोकसभेची, काही हरकत नाही, त्यांना करण्याचा अधिकार येतो. पण आदित्य ठाकरे उद्या कार्याध्यक्ष झाले तर समजा झाले तर यांची काय हरकत आहे विरोधी बाकीच्या पक्षांची? भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे सेना असेल, त्यांना काय करायचं त्या संबंधी? बघा, अजितदादांच्या पक्षातल्या कोणीही याच्याबद्दल काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी होती की यापूर्वी असं जर एखाद्या ठिकाणी एखाद्या पक्षामध्ये नवीन कोणाची नेमणूक झाली किंवा होणार असेल तर अन्य पक्षाचे नेते स्वागत करायचे, आम्ही शुभेच्छा देतो बाबा, तुम्ही लढा, अशा शुभेच्छा देण्याची महाराष्ट्राची राजकीय संस्कृती होती. पण आता ती पार रसातळाला गेलेली आहे. राजकारण करायला काहीच हरकत नाही. आदित्य ठाकरे उद्या कार्याध्यक्ष झाले, त्यांच्यावर घणाघात करा तुम्ही, पण मुद्द्यांवर न करा ना. व्यक्तिगत टीका करण्याचं कारण काय? पण हे व्यक्तिगत टीका केली जाते, त्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे नॅरेटिव्ह एक तयार करण्यासाठी मीडियाचा वापर केला जातो, हे लक्षात घ्या. पूर्णपणे मीडिया आता भारतीय जनता पक्षाच्या समोर लोटांगण घातलेलं आहे त्यांनी, आणि तो त्यांचा अजेंडा राबवत असतो. पण त्याच्या पलीकडे मला असं सांगायचंय की आदित्य ठाकरे जरी नाही म्हटले असे तरी आदित्य ठाकरे यांनी, आता ही बातमी कुठून आली मला माहिती नाही, कुठचा तरी सोर्स असेल
पक्षातल्याच कोणी दिली का काय मला माहिती नाही. कधी कधी काय असतं की एखादी गोष्ट करायची असेल तर ती बातमी सोडली जाते, रिॲक्शन पाहिली जाते. असं असेल असं मला वाटत नाही. पण जरी तसं असेल तर आदित्य ठाकरेंनी याबद्दल काही खुलासा करण्याचं कारण नव्हतं. आणि आज ना उद्या उद्धव ठाकरेंच्या नंतर पक्षाची धुरा आदित्य ठाकरेंकडे येणार हे स्पष्ट आहे ना. कारण उद्धव ठाकरे या पक्षाची रचनाच अशी आहे की ठाकरे घराण्यातला कोणी ना कोणीतरी त्याच्यामध्ये असेल. राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये अमित ठाकरे आहेत. अमित ठाकरे आता त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. शर्मिला ठाकरे सुद्धा अधूनमधून ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे जे आहे ते आहे किंवा ते स्वीकारून आज ना उद्या आदित्य ठाकरेंना नेतृत्व स्वीकारावं लागणार. आता आपण जुना काळ बघू. ज्यावेळी 1980च्या दशकात शिवसेनेची ताकद मराठवाड्यात काय सगळ्या महाराष्ट्रात हळूहळू वाढत होती आणि बाळासाहेब 1966 पासून 1988 पर्यंत तेच सगळी धुरा वाहत होते. त्यांचे सहकारी चांगले होते एकापेक्षा एक. त्या सहकाऱ्यांची निवड बाळासाहेबांनी केली. 1988च्या सुमारास म्हणजे जेव्हा राज ठाकरे त्याच्या अगोदर सक्रिय झाले होते पक्षामध्ये आणि त्यांना युवा सेनेचं विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं आणि राज ठाकरे शिवसेनेमध्ये आणखीन सक्रिय झाले, जोमाने काम करायला लागले. त्यावेळी देखील पक्षातले काही जण अस्वस्थ झालेले होते, नाकारण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे त्यानंतर शिवसेनेमध्ये आले आणि ज्यावेळी 1990 मध्ये शिवसेनेची ताकद आणखीन वाढली. 1995 साली तर सत्ता आली. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं संघटनेत, तेव्हा राज ठाकरे शिवसेनेतच होते, महत्व वाढायला लागल्यानंतर मग मनोहर जोशी असतील, छगन भुजबळ असतील, जे तेव्हाचे नेते होते, त्यांच्यामध्ये थोडीशी अस्वस्थता झाली. अन्य नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली की आम्ही सिनियर होतो पण आता आम्हाला यांच्या हाताखाली काम करावं लागणार. पण त्यांना स्वीकारावं लागेल, कारण पक्षाची रचनाच तशी होती. एखाद्या व्यक्तीने स्थापन केलेला पक्ष आणि मग त्याची रचना अशा प्रकारची असताना ते स्वीकारूनच तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केलेला असतो. की शिवसेना हा पक्ष हा एका ठाकरे कुटुंबांनी नेतृत्व ज्या पक्षाचं केलं आहे आणि करणार आहे हे गृहीत आहे. तर तिथे जायचं की नाही हा तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. पण ज्यावेळी हे सगळं झालं आणि मग राज आणि उद्धव ठाकरे सक्रिय झाले, पुढे महाबळेश्वरच्या अधिवेशनाच्या वेळी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. राज ठाकरे यांनीच तो ठराव मांडला आणि उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले. अर्थात त्यावेळी राज ठाकरे यांना तो ठराव मांडावा लागला होता. ती परिस्थिती अशी होती, त्यांच्यावर दडपण होतं, त्या दोघांमध्ये मतभेद होते, हे अजिबात नाकारण्याचं कारण नाही, तो इतिहास. आणि मग बाळासाहेब ठाकरे म्हणाले की मी त्या ठिकाणी नव्हतोच, लोकांचीच इच्छा आहे आणि तुम्हाला जर मान्य नसेल तर आपण तो बदलू, असे बाळासाहेब ठाकरे त्यानंतर त्या अधिवेशनात येऊन म्हणाले होते. पण सगळ्यांनी त्यांना दुजारा दिला. बाळासाहेबांना आणि यांना विरोध करण्याचं कोणामध्ये धाडस नव्हतं आणि तेवढा करिश्मा कोणाचा नव्हता. म्हणजे जर उद्धव ठाकरे तिथे कार्याध्यक्ष नको असते तर दुसरा कोण होता तिथे? राज ठाकरे होते. त्या दोघांमध्ये उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव, मतभेद झाले. राज ठाकरेंनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला आणि त्यांनी त्यांची चमक आणि धमक दोन्ही दाखवून दिली. उद्धव ठाकरेंनी सुद्धा इकडे धमक दाखवली. बघा तुम्ही 2002ची मला वाटतं 2002ची महानगरपालिकेची निवडणूक 1997 साली झाली होती. 1985 साली सत्ता आली शिवसेनेची मुंबई महापालिकेत. उद्धव ठाकरे यांनी 2002 मध्ये ते कार्याध्यक्ष व्हायचे होते, पण त्याच्या अगोदरच त्यांनी आपली ताकद मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सक्रियता दाखवून त्यांनी आपले उमेदवार निवडले. उमेदवारांची निवड स्वतः उद्धव ठाकरेंनी केली आणि सत्ता एक 4-5 सीट्स फक्त कमी झाल्या शिवसेनेच्या, पण सत्ता राखली आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंची कामगिरी महत्वाची मानावी लागेल. उद्धव ठाकरेंनी ते करून दाखवलं. आणि ज्यावेळी उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष आले तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या धोरणात हळूहळू काही बदल केले. त्याचे 2 मुख्य बदल सांगता येतील. ते मला आठवतंय की मुंबई विद्यापीठामध्ये प्रबोधनकारांचा मला वाटतं छायाचित्राचं अनावरण होतं आणि तिथे उद्धव ठाकरे गेले होते आणि त्यावेळी त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे
अशा प्रकारची भावना व्यक्त केली. ज्या शिवसेनेने 1970च्या दशकात 1974 साली दलित पॅन्थरशी संघर्ष केला होता, शिवसैनिक आणि दलित पॅन्थर जोरात जुंपलेली होती, त्या शिवसेनेला पुरोगामित्वाकडे घेऊन जाण्याचं काम आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती एक आणण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं. ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मी मुंबईकर हे अभियान त्यांनी राबवलं, घोषणा केली, त्याची राबवायला सुरुवात केली. मला आठवते की जे संजय निरुपम जे उद्धव ठाकरेंच्या नावाने बोंब मारत असतात आज, त्यांनी उद्धव ठाकरेंचं याबद्दल मी मुंबईकर या अभियानाबद्दल कौतुक केलं होतं जेव्हा ते शिवसेनेत होते. आणि संजय निरुपमच्या सर्टिफिकेटची काही गरज नाही आहे, पण त्यांनी कौतुक केलं होतं. आज ते वेगळं काय ते बोलतात. मी मुंबईकर याच्यामध्ये मुंबईमध्ये जे 15 वर्षापेक्षा जास्त काळ जे राहिलेले आहेत, मग त्यांचे ते उत्तर प्रदेश बिहार कुठलेही असो, पण जे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती मराठी भाषेवरती मराठी संस्कृतीवरती महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती प्रेम करतात, ते सगळे आपण आहोत, एकत्र आहोत. कारण ज्यावेळी जेव्हा मुंबईमध्ये दंगली झाल्या त्यावेळी शिवसेनेने हिंदूंचं रक्षण केलं आणि त्या हिंदूंमध्ये सगळ्या जातीचे लोक होते, सगळ्या प्रांतांचे लोक होते, हे उद्धव ठाकरे ठासून सांगत होते. या दोन भूमिका ज्या आहेत त्या सर्वसमावेशकता उद्धव ठाकरेंनी आणली. शिवसेनेचं धोरण बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर त्यांनी ही जी गोष्ट केली, ज्या पद्धतीने ते दलित शिवशक्ती भीमशक्ती ही दोन धोरणं उद्धव ठाकरेंनी कार्याध्यक्ष झाल्यानंतर केली. यश तर मिळवलंच. बाळासाहेब जेव्हा गेले किंवा त्याच्या अगोदर शेवटचं आवाहन बाळासाहेबांनी केलं शिवसैनिकांना की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा, आणि हे सांभाळा असं म्हणून त्या आवाहनाला प्रतिसाद कोणी दिला नाही, तर तो एकनाथ शिंदेनी दिला नाही आणि त्यांनी दगाबाजी करून स्वतःचा वेगळा पक्ष काढला आणि महाशक्तीला जाऊन ते मिळाले. हे आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल परत परत बोलण्याचं कारण नाही. मुद्दा असा की उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा, बाळासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी सणसणीत यश विधानसभा निवडणुकीत 2014 साली मिळवलं. 2014 साली त्यांनी शिवसेनेला नेत्रदीपक यश मिळवून स्वतंत्रपणे, कारण भाजपने युती तोडली होती तरी नेत्रदीपक यश मिळवून दिलं शिवसेनेला. आणि जेव्हा एकत्र लढले हे त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त उद्धव ठाकरेंनी यश मिळवून दिलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना 9 जागा 8 का 9 जागा मिळाल्या आणि एकनाथ शिंदेना 7 जागा मिळाल्या. तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदेचा नवा पक्ष 7 जागा मिळाल्या, कबूल आहे. पण एकनाथ शिंदे सत्तेत होते आणि त्यांचा पक्ष किती समृद्ध आहे आपल्याला माहिती आहे. उद्धव ठाकरेंना सर्व प्रकारचा त्रास देऊन सुद्धा लोकसभेत त्यांनी यश मिळवलं. विधानसभेमध्ये मात्र उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला फटका बसला. नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीत त्यांचं सपशेल पानिपत झालं उद्धव ठाकरेंच्या पक्षात. आणि महानगरपालिका मुंबई सोडून सगळ्या महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची दाणादाण उडाली, हे वास्तव आहे. अशा वेळी सतत एकनाथ शिंदेच्या पक्षाची स्थिती काय आणि उद्धव ठाकरेंची स्थिती काय अशी तुलना न करता 2029च्या निवडणुका लक्षात घेऊन बघा, एक लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदेनी आपले सगळे संपर्क प्रमुख नेमलेले आहेत, तयारी सुरू केली 2029ची. आता या महिन्यामध्ये जी सुप्रीम कोर्टात तारीख लागणार आहे त्यामुळे त्यांची घाबरगुंडी उडालेली आहे की कदाचित त्यांच्या पक्षाचं ही जी आहे पक्षाची मान्यता ही रद्द केली जाईल का, पक्षाचं अस्तित्व संपेल का, मग त्यांना भाजपत विलीन व्हायला लागेल का, असे अनेक प्रश्न. पण तो सगळा मुद्दा बाजूला ठेवला तरी एकनाथ शिंदे सतत फिरतायत, तयारी करत. आता मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज विरोधी पक्षांना चेहरा नाही, चांगलं नेतृत्व नाही कोणाला. अजितदादा आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र आला असतात, विलीन झाला असतात, तरी देखील अजितदादा लगेच काही विरोधात जाणार नव्हते. ते 2029च्या आगेमागे ते आधी थोडेसे बाहेर पडले असते कदाचित महायुतीमध्ये. आज प्रश्न आहे की विरोधी पक्षाचा नेता कोण आहे.
अधिकृतपणे विरोधी पक्ष नेतापद सुद्धा द्यायला भारतीय जनता पक्ष तयार नाही. ते विधानसभा आणि विधान परिषद सोडून एक चेहरा लागतो. काँग्रेसमध्ये तशा प्रकारचा चेहरा महाराष्ट्रात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुद्धा सुप्रियाताई या लोकसभेत असतात, पण महाराष्ट्रात त्यांच्याकडे असा चेहरा नाही की जो आक्रमकपणे तोंड देईल. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोनच नेते आहेत की जे विरोधी पक्षाची स्पेस भरून काढू शकू शकतात, किमान तसा प्रयत्न करू शकतात. राज ठाकरे यांच्या पक्षाची ताकद विधानसभेत काहीच नाहीये, शून्य आहे आता. पण उद्धव ठाकरेंचे 20 आमदार आहेत. प्रश्न असा आहे की आता उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीमुळे काही तक्रारी आहेत प्रकृतीच्या, कधी कधी मर्यादा येतात फिरण्यामध्ये, प्रवास करण्यामध्ये. अशा वेळी आदित्य ठाकरे यांना आता जोमानं काम करावं. आणि आदित्य ठाकरे यांना बघा, एक मंत्री म्हणून, पर्यटन मंत्री असतील त्यावेळी त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. ई बसेस किंवा ई व्हेकल्सच्या संदर्भात सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं होतं. महाराष्ट्रातल्या टुरिझम वाढवण्यासंबंधी चांगल्या पॉलिसीज आणल्या होत्या. पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता दाखवली होती. आणि राजकारणात ते 2012 पासून, त्याच्या आधी सुद्धा असतील, बरीच वर्ष आहेत ते युवा सेनेचं नेतृत्व करतायत. आणि त्यांनी आशीर्वाद यात्रा काढलेली होती. नंतर सुद्धा अनेक दौरे केले होते. पण आता आपण जर बघितलं तर त्या बरीच गॅप पडलेली आहे की आदित्य ठाकरे बाहेर जाऊन असे फिरलेले नाही. शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी बसलं पाहिजे, लोकांशी संवाद साधला पाहिजे. हे मुंबईचं झालं. पण संपूर्ण मुंबईच्या पलीकडे बघितलं तर सगळीकडे दौरे सातत्याने केले पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे संघटन वाढवण्यासाठी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांशी सतत संवाद साधला पाहिजे. ऑन द स्पॉट जाऊन, ऑन द स्पॉट गेलं पाहिजे. म्हणजे आता श्रीकांत शिंदे कुठे धाराशिवला गेले, कुठे नांदेडला गेले, त्या संघटनेमधल्या तक्रारी भांडणं ते ऐकून घेत होते. श्रीकांत शिंदे जाऊ दे, त्यांच्याशी तुलना नाही करत मी, पण किमान तुम्ही संघटनेसाठी फिरायला पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी बाहेर पडलं पाहिजे. तुमची स्वतःची नवीन टीम करा, तरुण तडफदार लोकांची, आणि संघटना बळकट करा. मी एक उदाहरण सांगतो. सचिन पायलट यांनी 5 वर्ष काँग्रेससाठी प्रचंड मेहनत घेतली आणि काँग्रेसची सत्ता आली. मुख्यमंत्री भले अशोक गेहलोत झाले, पण त्याच्या मागे सचिन पायलट यांनी केलेलं काम असं होतं. तेव्हा हे काम मान मोडून जर काम केलं आदित्य ठाकरे यांनी, तर ते कार्याध्यक्ष होत न होत त्यांना भविष्य आहे. आदित्य ठाकरे हे अतिशय हुशार आहेत, चांगले अभ्यासपूर्ण मुद्दे मांडतात, आक्रमक नेते आहेत. ते लोकांशी संवाद त्यांचा आहे. फक्त त्यांनी जास्त 24 तास काम केलं पाहिजे, 24 तास फिरलं पाहिजे. आणि त्यांची जाणीवपूर्वक एक चुकीची इमेज भाजपवाल्यांनी आणि शिंदे सेनेवाल्यांनी केली पाहिजे. त्याला थेट उत्तर न देता कामातनं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि लोकांना दाखवून दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठचाही युट्यूबचा व्हिडिओ बघा, खाली आदित्य ठाकरेंबद्दल कोणी चुकीचे उद्गार काढले असतील तर लोक परस्पर उत्तर देतात. कारण लोकांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुसंस्कृत सभ्य नेते आहेत हे माहिती. बाकीचे नेते भले किती मवालीगिरी करू, पण हे सभ्य आणि सुसंस्कृतपणे व्यक्त होतात, एवढं तरी लोकांनी मान्य करावं. मुद्दा असा आहे की त्या पलीकडे केवळ सभ्य आणि सुसंस्कृत असून चालत नाही, प्रत्यक्ष काम केलं पाहिजे. आणि राजकारण इतकं आता चलाखीचं, इतकं भ्रष्ट, इतकं चिखलात माखलेलं झालेलं आहे की किमान महायुतीशी टक्कर देण्यासाठी सगळ्या प्रकारच्या युक्त्या कराव्या लागतील. 2 मुद्दे आहेत महाराष्ट्रात आज की जे आदित्य ठाकरे यांना घेऊन पुढे जाता येईल. ते शेवटचे 2 मुद्दे सांगतो. राहुल गांधी यांना अशाच प्रकारे ट्रोल करणं, त्यांना पप्पू ठरवणं, बावळट म्हणणं, ते राहुल गांधी त्या इमेजमधनं बाहेर पडले. काँग्रेसची ताकद डबल झाली गेल्या निवडणुकीमध्ये. परंतु पंजाबमध्ये ड्रग्सचा मोठा प्रश्न होता. तरुण त्या सगळ्या ड्रग्समध्ये बुडाले होते. उडता पंजाब असं म्हटलं जात होतं. राहुल गांधी यांनी त्यासंबंधी खूप जागरूकता निर्माण केली पंजाबमध्ये. त्यांना यश आलं नाही हा मुद्दा वेगळा, पण तशा प्रकारची जागरूकता आणि तरुणांना या व्यसनापासून बाजूला नेण्याचं काम, त्यासंबंधी चळवळी करणं, लढाई करणं, या क्षेत्रात ज्या
नशाबंदी किंवा याच्यात जे कामं करतात ड्रग्सच्या विरोधातल्या त्या संघटनांना बरोबर घेऊन आदित्य ठाकरे यांना काम करतात. दुसरा मुद्दा आहे प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यातले आदित्य ठाकरे जे अंधश्रद्धेला विरोध करतात. आज महाराष्ट्रात बुवाबाजीचं थैमान आहे आणि महिलांवर अत्याचार बुवाबाजी म्हणजे बुवाचे बुरखे घालून अत्याचार केले जात आहेत. तेव्हा हे जर महिलांना आधार दिला आणि बुवाबाजीची सगळी ढोंगबाजी बाहेर काढली, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी वार केले त्याच्यावरती, तर त्याचा सामाजिक उपयोग होईल आणि बरोबर शिवसेनेला सुद्धा बळ प्राप्त होईल. त्याच्यामुळे हे दोन मुद्दे घेऊन आदित्य ठाकरे मैदानात उतरले तर महाराष्ट्रामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष पर्याय ते उभा करू शकतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी चांगलं काम केले, भले सत्ता आली नसेल. आदित्य आणि अमित ठाकरे दोघेही फिरले. आता पुन्हा अमितला बरोबर घेऊन सुद्धा आदित्यना फिरता येईल किंवा त्यांना स्वतंत्रपणे काम करायचं असेल तर स्वतंत्रपणे काम करता येईल. पण आदित्य ठाकरे यांनी कार्याध्यक्ष जरूर व्हावं आणि त्या कार्याध्यक्ष झाल्यास मात्र त्यांनी अधिक जबाबदारी उचलावी आणि पक्षाला नवचैतन्य प्राप्त करून द्यावं. शिवसेना अजूनही तेवढीच तेजस्वी आहे हे दाखवून द्यावं. एवढंच. धन्यवाद.